निश्चितपणे आत्ता आम्ही आदरणीय योगेश भैया, सर्जेराव तात्या तांदळे आम्ही सर्वजण मिळून आत्ता जिल्हाधिकारी साहेबांना भेटलेलो आहोत आणि बीड शहरामध्ये अनधिकृत असे गोवंश कत्तल केली जात आहे आणि परवा दिवशी आपण पाहिलं असेल की 50 गायी आपल्याला या ठिकाणी अनधिकृतपणे सापडलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बीड शहरामध्ये जवळपास अजून 5 ते 7 ठिकाणी अशा प्रकारे कत्तलखाने चालू आहेत. हे प्रशासनाला माहिती असूनसुद्धा ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलेलो आहोत आणि SP साहेबांनासुद्धा भेटणार आहोत की हे जर आत्ता 2 दिवसात नाही जर बंद केले तर याच्यासाठी आम्हाला प्रत्यक्षात काहीतरी ॲक्शन घ्यावी लागणार आहे. गोरक्षकांना पुढे यावं लागणार आहे आणि प्रशासनाला हे माहिती असूनसुद्धा गोरक्षकांना त्यांनी माहिती दिली, गोरक्षकांनी माहिती दिलेली आहे तरी त्या गोरक्षकांना समोर घेऊन जाऊन हे ह्या प्रकारे अनधिकृत अशी चुकीची कारवाई करतात की जेणेकरून ते गोरक्षक तोंडावर येतील आणि जातीय द्वेष दंगा निर्माण होईल. अशा प्रकारे पोलिसांची कारवाई ही चुकीची आहे आणि पोलिसांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. नसता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही या ठिकाणी आज बोललेलो आहोत आणि ताबडतोब त्यावर ॲक्शन करण्यासाठी देवेंद्रजींनीसुद्धा त्यांना सांगितलेलं आहे आणि जर 2 दिवसात ही ॲक्शन झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत. आज याप्रमाणे आम्ही निवेदन दिलेलं आहे. बीडमध्ये जी कारवाई झाली त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना तीच मागणी करताय की पोलीस चुकीची भूमिका घेत आहेत. नेमका काय सगळा प्रकार? नाही, प्रकार तसा नाही आहे. जर समजा गोरक्षकांनी त्यांना सांगितलं असेल की या ठिकाणी अशा प्रकारे अवैध असा कत्तलखाना चालू आहे तर त्या ठिकाणी पोलिसांनी ती कारवाई करायला पाहिजे. परंतु समोर गोरक्षकांना घेऊन जाणे, त्यांना दाखवा म्हणणे, अशा प्रकारची कारवाई करणं हे समोर जाऊन वादाला तोंड फुटणार आहे आणि एकमेकाचा द्वेष भावना निर्माण होणार आहे. त्यामुळे पोलिसांनीही स्वतः कारवाई केली पाहिजे त्यांना माहिती मिळाल्यानंतर, अशीच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. पोलीस नाही, आता ते प्रशासनालाच माहिती आहे. आम्ही आता ती सगळी गोष्ट केलेली आहे. जर अजून 5 ठिकाणचे जर कत्तलखाने बंद नाही झाले तर आम्ही त्या ठिकाणी ॲक्शन आमच्या प्रकारची घेऊ. कत्तलखानेवाल्यांची काही दहशत आहे का ज्यामुळं पोलीस घाबरत आहेत? आता हा चौकशीचाच भाग आहे आणि प्रशासन त्याची चौकशी करेल. जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही तेच म्हटलेलो आहोत की या संदर्भात आपण तात्काळ चौकशी करा आणि पोलीस का कारवाई स्वतःहून करत नाहीत याच्याबद्दल. आणि राज्यामध्ये गाईला हा राज्य माता म्हणून दर्जा दिलेला आहे. गोवंश हत्या बंदीचा कायदा निर्माण झालेला असतानासुद्धा अशा प्रकारची कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे.